Good morning, friends. Myself, Tujay sir, from Mechanical Engineering Department. Now, today we are studying about the engineering metrology subject named as a 6th unit. We are started about today's lecture and named as a other measurement. In which we are studying about the importance of surface finish and also the concept of surface metrology and introduction to surface structure and terminology of surface structure. These are the topics I study in this lecture. In last lecture, we have studied about or end about the 5th unit for the metrology subject named as the linear and angular measurement, in which we have studied about the various types of linear measuring instrument and also the various types of angular measuring instrument. These are the topics I studied in last lecture. Now in this lecture, we are only study the introduction about the other measurement. In an introduction about the other measurement, in which we are study about the today's topic named as the importance of surface finish and also what is the surface finish and what is the need of the surface finish. ओके, तर बघा आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तर त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर तुमचा जो 5वा युनिट जो आहे इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्टचा, आता आपण काय करतो आहोत तर सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मेट्रोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे त्याचा 6वा युनिट जो आहे तर तो काय करतो आहे आपण आजच्या डेटला चालू करतो आहोत. तर त्या 6वा युनिट जो आहे तर त्याचं नाव काय आहे तर अदर मेजरमेंट. मग ह्या अदर मेजरमेंटमध्ये आपण काय कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याचबरोबर आपण मागचं लेक्चर ज्यावेळेस घेतलं होतं तर त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण जो इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्ट जो आहे त्या इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्टमधला जो 5वा युनिट जो आहे तर तो काय केला होता आपण तर मागच्या लेक्चरला बघितला होता. कोणता होता 5वा युनिट तुमचा तर लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट. मग लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट आपण ज्यावेळेस शिकत होतो तर लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंटमध्ये आपण काय काय शिकलो, कोणकोणत्या गोष्टीचा स्टडी केला तर फर्स्ट वन ॲज अ लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत, त्याचं नेमकी प्रोसिजर कशी आहे मेजरमेंट करण्याची हे नाही ह्या गोष्टीचा स्टडी आपण केला. त्याचबरोबर आपण अँग्युलर मेजरमेंट आहे की नाही अँग्युलर मेजरमेंटचाही काय केलं आपण मागच्या लेक्चरला स्टडी केला होता आहे की नाही. तर ते अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत आहे की नाही, त्याचं इन्स्ट्रुमेंटचं मेजरमेंट आपण कसं करू शकतो आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय केला तर आपण मागच्या लेक्चरला केला होता. आताचं जे लेक्चर जे आहे तर आताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर तुमचा जो 6वा युनिट जो आहे शेवटचा युनिट जो आहे तुमच्या इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्टमधला काय आहे तर अदर मेजरमेंट. मग ह्या अदर मेजरमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आहे की नाही त्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तर तो काय करायचा आहे आपल्याला ह्या 6व्या युनिटमध्ये करायचा आहे. कोणता युनिट आहे 6वा द अदर मेजरमेंट. इन अदर मेजरमेंट वी आर स्टडी अबाउट द प्रायमरी अँड सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ surface finish, terminology of surface structure as per IS norms and value and their interpretation, symbol and designation surface finish and also on a drawing आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तर तो काय करायचा आहे आपल्याला ह्या 6व्या युनिटमध्ये करायचा आहे. तर बघा आपल्याला आपण हे जे लेक्चर घेत आहोत तर हे पहिले तर आपल्याला काय करायचं आहे तर इंट्रोडक्शन अबाउट द अदर मेजरमेंट यावर काय करायचं आहे ते लेक्चर आपल्याला घ्यायचं आहे. तर अदर मेजरमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत आहे की नाही मग ते कोणकोणते कंटेंट्स आहेत तर फर्स्ट वन ॲज अ कन्सेप्ट ऑफ सरफेस मेट्रोलॉजी आहे की नाही. पहिले कंटेंट काय आहेत तर कन्सेप्ट ऑफ सरफेस मेट्रोलॉजी. मग कशी कन्सेप्ट असणं गरजेचं आहे सरफेस मेट्रोलॉजीची आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर इंट्रोडक्शन टू सरफेस स्ट्रक्चर आहे की नाही तुमच्या सरफेसचं स्ट्रक्चर कसं असणं गरजेचं आहे त्याचंही स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर टर्मिनॉलॉजी ऑफ सरफेस स्ट्रक्चर, टर्मिनॉलॉजी बघायची आहे तुम्हाला आपल्याला कशाची तर सरफेस स्ट्रक्चरची. त्याचबरोबर ॲनालिसिस ऑफ सरफेस
ट्रेसेस आहे की नाही, सरफेसच्या ट्रेसेसवर ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे या ऑर्डर मेजरमेंटमध्ये. त्याच्यानंतरून ते सगळं ॲनालिसिस कसं केलं जातं, तर फर्स्ट म्हणायचं पिक टू व्हॅली हाय ऑफ रफनेस आहे की नाही, त्याची रफनेस कशी आहे हे काय केलं जातं, चेक केलं जातं. त्याच्यानंतर सेकंड म्हणायचं द ॲव्हरेज रफनेस आहे की नाही, त्याची रफनेस जी आहे त्याची ॲव्हरेज जे आहे तर ते चेक केलं जातं. त्याच्यानंतर फॉर्म फॅक्टर अँड बेरिंग कर्व आहे की नाही, त्याच्यामध्ये जे फॉर्म फॅक्टर आहे त्याचा बेरिंग कर्व कसा आहे तोही याच्यामध्ये काय केला जातो, ॲनालिसिस केला जातो. आणि लास्ट होण्याचं स्पेसिफिकेशन्स ऑफ सरफेस स्ट्रक्चर कॅरेक्टरिस्टिक्स. आणि सरफेस स्ट्रक्चर जे आहे तर त्याचे स्पेसिफिकेशन्स त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर त्यासुद्धा काय करायचे आहे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सरफेस मेट्रोलॉजी आहे की नाही. सरफेस मेट्रोलॉजी नेमकी कन्सेप्ट काय आहे, त्या ऑर्डर मेजरमेंटमध्ये इम्पॉर्टंट ऑफ सरफेस फिनिश आहे की नाही, सरफेसची फिनिशिंग का इम्पॉर्टंट आहे, सरफेस मेट्रोलॉजी जी आहे तर ती का इम्पॉर्टंट आहे, त्याला आपण एवढा इम्पॉर्टंट का देतो आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये करायचं आहे. तर फर्स्ट होण्याचं कन्सेप्ट ऑफ सरफेस मेट्रोलॉजी. मग कन्सेप्ट आहे जी आहे तुमच्या सरफेस मेट्रोलॉजी ती बघणार आहोत आपण. सरफेस मेट्रोलॉजी इज द मेजरमेंट ऑफ स्मॉल स्केल फीचर्स ऑन फेसेस. सरफेस मेट्रोलॉजी म्हणजे काय, तर जे सरफेस मेट्रोलॉजी जी आहे तर त्याच्यामध्ये काय मेजरमेंट केलं जातं, तर स्मॉल स्केल फीचर्स जे आहेत आहे की नाही, जे स्मॉल स्केल फीचर्स आहेत तर ते काय केले जातात तुमच्या सरफेस मेट्रोलॉजीमध्ये मेजरमेंट केले जातात. अँड इज अ ब्रँच ऑफ मेट्रोलॉजी. मग ही जी सरफेस फिनिशिंग जी आहे ही कशाची ब्रँच आहे, तर तुमच्या मेट्रोलॉजी सब्जेक्ट जो आहे तर त्याची काय आहे ही ब्रँच आहे. सरफेस प्रायमरी फॉर्म, सरफेस व्ह्यूनेस, सरफेस रफनेस आर द पॅरामीटर्स मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द फील्ड आहे की नाही. सरफेस मेट्रोलॉजी जी आहे तर ती कशी आहे, तर ॲज अ प्रायमरी फॉर्ममध्ये आपल्याला बघायला भेटते आहे की नाही. त्याच्यावर सरफेस वेवनेस असतात, सरफेस रफनेस त्याच्यामध्ये असतात. आर द पॅरामीटर्स आर मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द फील्ड. आणि हे काय आहेत, तर व्हेरियस टाईप्स ऑफ पॅरामीटर्स आहेत की जेणेकरून ते मोस्ट कॉमनली काय होतात असोसिएटेड म्हणजे तिथं बघायला भेटतात आपल्याला आहे की नाही, त्या फील्डमध्ये बघायला आपल्याला भेटतात. द व्हेरियस मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस apply in an industry produce the desired shape in the component within the prescribed dimensional tolerances and surface quality requirement है की नाही. मग हे जे मॅन्युफॅक्चरिंग केली जाते तुमच्या सरफेस फिनिशिंग कोणताही प्रोडक्ट आहे किंवा कोणताही पार्ट आहे की नाही, तर त्यावेळेस तो काय केला जातो व्हेरियस प्रोसेसनुसार काय केला जातो मॅन्युफॅक्चरिंग केला जातो आहे की नाही. त्यावेळेस त्याच्यावर काय केलं जातं, ती इंडस्ट्री काय करायचं काम करते, इंडस्ट्री प्रोड्यूस द डिझायर्ड शेप आहे की नाही. एखादा पार्ट आहे त्याला डिझायर्ड शेपमध्ये काय करायचं काम करते, प्रोड्यूस करायचे काम करते एखादी इंडस्ट्री आहे की नाही, डिझायर्ड शेपनुसार इन द कॉम्पोनंट विथिन द प्रिस्क्राइब्ड डायमेन्शनल टॉलरन्सेस. आणि ते जो पार्ट जो आहे तो कसा असतो, तर एक प्रकारच्या प्रिस्क्राइब्ड डायमेन्शनल ऑफ टॉलरन्सेसमध्ये तो काय केलेला असतो, बसवलेला असतो. अँड सरफेस क्वालिटी रिक्वायरमेंट आहे की नाही. आणि त्याच्यावर काय करते, तो पार्ट जो आहे तर त्याची रिक्वायरमेंट कशावर डिपेंड करते, तर त्याच्या सरफेस क्वालिटीवर जी आहे तर ती काय करते डिपेंड करते. कशी काय डिपेंड करते, तर तिची रिक्वायरमेंट जी आहे तर ती काय केली जाते, तर त्याच्या सरफेस क्वालिटीवर काय केली जाते डिपेंड केली जाते आहे की नाही. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमधून तुम्ही पार्ट घेतला आणि तो खूप खरबुडा आहे की नाही, तो तिथं व्यवस्थित फिटच होत नाही आहे. एखाद्या ठिकाणी तो बसवायचा आहे आपल्याला, तिथं व्यवस्थित फिट होत नाही त्याच्या रफनेसमुळे, तर तुम्ही तो पार्ट तुम्ही घेऊ शकता का, तर नाही. मग त्याच्यासाठी तिची सरफेस फिनिशिंग जी आहे त्याची क्वालिटी जी आहे तर ती कशी असणं गरजेचं आहे, एक प्रकारच्या प्रिस्क्राइब्ड डायमेन्शनल टॉलरन्सेसमध्ये ती काय असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला तो पार्ट व्यवस्थित तिथं
फिनिश्ड असणं गरजेचं आहे आणि तो व्यवस्थित तिथं बसणं गरजेचं आहे की नाही. तर अशा प्रकारचे प्रोडक्ट जर तुम्ही बघितले तर ते तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता, त्याच्या रिक्वायरमेंट तुम्ही देऊ शकता हवी तशी, आहे की नाही. मग ही जी सरफेस फिनिश जी आहे ही मेट्रोलॉजीची ब्रँच तर आहे, पण सरफेस फिनिशिंग का गरजेची आहे की जेणेकरून त्याचं रिक्वायरमेंट जे आहे ते वाढवण्यासाठी कशी आहे ती गरजेची आहे. The property such as the appearance, corrosion resistance, wear resistance, fatigue resistance, lubrication, initial tolerances, ability to tolerate pressure, load, carrying capacity, noise reduction, etc. are influenced by surface finish. मग ह्या सरफेस फिनिशवर कोणकोणत्या गोष्टी डिपेंड करत असतात, तर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या तुमच्या सरफेस फिनिशवर काय करत असतात तर डिपेंड करत असतात. तर प्रॉपर्टी सच ॲज द ॲपिअरन्स, करोजन रेजिस्टन्स, आहे की नाही. मग सरफेस फिनिश जी आहे ती व्यवस्थित असल्यामुळे काय होत नाही त्याच्यावर, ते कसे असतात मटेरियल, तर करोजन रेजिस्टन्स त्याच्यावर तयार होत नाही, आहे की नाही. एक प्रकारचं करोजन त्याच्यावर प्रोटेक्ट होत नाही, त्याचं विअर अँड टिअर होत नाही, आहे की नाही. ते कसे असतात तर विअर रेजिस्टन्स असतात, फटिक रेजिस्टन्स असतात, त्याच्यानंतर लुब्रिकेशन अँड इनिशियल टॉलरन्सेसमध्ये ते असतात, आहे का नाही. द ॲबिलिटी टू होल्ड प्रेशर, लोड कॅरिंग कॅपॅसिटी, आणि त्याची कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, प्रेशर कॅरिंग कॅपॅसिटी किंवा लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती कशी असते, जास्त असते. नॉईज रिडक्शन होतं त्याच्यामध्ये, आहे की नाही. जर फिनिशिंग व्यवस्थित असेल तर त्याच्यामध्ये नॉईज जे आहे ते कमी प्रमाणात होतं, आहे की नाही. ETC आर इन्फ्लुएन्स्ड बाय द सरफेस फिनिश. एवढे काय आहेत फायदे आहेत तुमच्या सरफेस फिनिशचे, आहे की नाही. हे तर समजलं तुम्हाला आता कन्सेप्ट ऑफ सरफेस मेट्रोलॉजी. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बेसिक इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट्स विथ सरफेस फिनिश कॅन बी लिस्ट बाय, आहे की नाही. मग जे बेसिक इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट जे आहेत तुमच्या सरफेस फिनिश बाबतचे तर ते कोणकोणते आहेत, त्याचा नेमकी फायदा काय आहेत, आहे की नाही. द ॲडव्हान्टेजेस अबाउट द सरफेस फिनिश, आहे की नाही. सरफेस फिनिशचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ लो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, आहे की नाही. जी सरफेस फिनिशिंग आपल्याला करायची आहे तर त्याच्यासाठी काय लागते, तर लो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कशी लागते तर कमी प्रमाणात लागते. त्याच्यानंतर सेकंड वन काय सांगता येईल, तर बेटर प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टी कशा होतात आपल्या, तर बेटर प्रॉपर्टीज काय होत आहेत, तयार होत आहेत, आहे का नाही. त्याच्यानंतर थर्ड वन ॲज अ गुड ॲपिअरन्स, आहे का नाही. ते कसे आहेत तर गुड, एक प्रकारचे चांगले ॲपिअरन्स आहेत, आहे की नाही. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ कॉम्पोनंट अँड ऑर प्रोडक्ट. त्याची क्वालिटी जी आहे, तुमच्या कॉम्पोनंटची क्वालिटी जी आहे किंवा प्रोडक्ट जे आहे तर ते सरफेस फिनिशमुळे काय होतं आहे, चांगल्या प्रकारे भेटतं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स. त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो कसा आहे तर सॅटिस्फॅक्टरी आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहे ते तर बेसिक इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट आहेत. कशाचे, सरफेस फिनिशिंगचे. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एखादा पार्ट घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये ते सरफेस फिनिश असणं गरजेचं आहे की नाही. मग त्याच्यासाठी त्याची जी कॉस्ट जी आहे सरफेस फिनिशिंग कॉस्ट तर ती कशी आहे, लो आहे. सेकंड वन ॲज अ बेटर प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, गुड ॲपिअरन्स ते आहेत, त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ कॉम्पोनंट ते आहेत, आणि सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स द्यायचं काम ते काय करत असतात. अशा प्रकारचे काय आहेत हे तर एक प्रकारचे इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट्स आहेत, है की नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नाऊ द फॅक्टर विच अफेक्ट द अबाव रिक्वायरमेंट्स आर. मग अजून कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये, आहे का नाही. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सरफेस फिनिश मटेरियल तुम्हाला घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स काय करत असतात, अफेक्ट करत असतात, आहे की नाही. त्याचं रिक्वायरमेंट कसं असणं गरजेचं आहे तर ते आपण काय करणार आहोत तर बघणार आहोत. तर कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ मटेरियल ऑफ द वर्कपीस. मग तुम्हाला जो वर्कपीस बनवायचा आहे तर त्याच्यासाठी जे मटेरियल लागते तर ते कशा प्रकारचं लागतं हेही तुम्हाला बघणं गरजेचं आहे. मटेरियल ऑफ द वर्कपीस, आहे की नाही. तुमच्या वर्कपीसचं मटेरियल जे आहे तर ते कशा प्रकारचं असणं गरजेचं आहे की नाही, हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, आहे की नाही. त्याच्यावर कोणत्या टाईपची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तुम्हाला करायची आहे की नाही. टाईप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, आहे की नाही. त्याच्यावर कोणत्या प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे
हे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हायब्रेशन ऑफ मशीन्स आहे की नाही, तुमच्या मशीनच्या व्हायब्रेशनमुळे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात आहे की नाही, त्याचं व्हायब्रेशन ऑफ मशीन आहे की नाही, त्या मटेरियलवर काय चेंजेस होतात हे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. याची रिक्वायरमेंट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कटिंग टूल प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या कशा असणं गरजेचं आहे, हेही रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कटिंग टूल प्रॉपर्टीज आहे की नाही, त्याच्या कटिंग टूल प्रॉपर्टीज तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मटेरियल प्रॉपर्टीज, शार्पनेस, etc. त्याचबरोबर अजून काय बघणं गरजेचं आहे, तर त्याच्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याही तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याची शार्पनेस कशी आहे की नाही, त्याची शार्पनेस कशी असणं गरजेचं आहे हेही तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर रिक्वायरमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कटिंग कंडिशन आहे की नाही, कटिंग कंडिशन कशी आहे, मग स्पीड कटिंग कंडिशन असेल, फिडिंग कटिंग कंडिशन असेल किंवा डेप्थ ऑफ कट असेल आहे की नाही, याच्यासाठी ते मटेरियल कसं सुटेबल आहे हेही काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तुमच्या तर फॅक्टर्स ऑफ रिक्वायरमेंट्समध्ये येतात आहे की नाही. आणि त्याच्यासाठी जे कुलंट जे यूज केलं जातं, मग टाईप्स ऑफ कुलंट यूज, कोणत्या टाईपचं काय केलं जातं, कुलंट यूज केलं जातं आहे की नाही, तेही काय करणं गरजेचं आहे तुम्हाला, तर बघणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या काय आहेत, तर फॅक्टर्स विच अफेक्ट द अबोव रिक्वायरमेंट आहे की नाही. कोणकोणते फॅक्टर्स काय करतात, अफेक्ट करतात कशावर, तर तुमच्या रिक्वायरमेंटवर आहे की नाही. तुमचं जे रिक्वायरमेंट आहे, तुमच्या मटेरियल फिनिशिंगचं जे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटवर कोणकोणते फॅक्टर्स जे आहेत तर ते काय करत असतात, अफेक्ट करतात. तर हे काय करणं गरजेचं आहे तुम्हाला, तर बघणं गरजेचं आहे. मग त्या फॅक्टर्स ऑफ रिक्वायरमेंट आहे की नाही, जे फॅक्टर्स आहेत रिक्वायरमेंटचे जे फॅक्टर्स आहेत, तर मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, तर मी तुम्हाला आताच सांगितले काय, तर मटेरियल ऑफ द वर्कपीस, तुमच्या वर्कपीसचं मटेरियल जे आहे तर ते कसं असणं गरजेचं, कसं आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टाईप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, कोणती टाईपची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस त्याच्यावर करायची आहे हे सुद्धा काय करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हॅरिएशन्स ऑफ मशीन्स, व्हायब्रेशन्स ऑफ मशीन, मग व्हायब्रेशन्स ऑफ मशीन, मशीन व्हायब्रेशनमुळे त्याच्यावर काय अफेक्ट होतं, त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीमध्ये काय चेंजेस होतात हेही बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कटिंग टूल प्रॉपर्टीज आहे, कटिंग टूल प्रॉपर्टीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार, तर मटेरियल आहे, प्रॉपर्टी आहे, शार्पनेस आहे, या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी आहे तर त्याचा काय कसं करणं गरजेचं आहे, तर कटिंग टूल प्रॉपर्टीमध्ये त्याचं रिक्वायरमेंट बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कटिंग कंडिशन आहे की नाही, कटिंग कंडिशन कशी असणार आहे त्याच्यावर, तर मग स्पीड कटिंग कंडिशन असेल, फीड असेल किंवा डेप्थ ऑफ कट असेल तर त्याला ते मटेरियल कसं सपोर्ट करतं आहे की नाही. या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तोही आपल्याला याच्यात करणं गरजेचं आहे. हे कशामध्ये येतं तुमच्या, तर रिक्वायरमेंटमध्ये येतं. आणि टाईप्स ऑफ कुलंट यूज, कोणत्या टाईपचं कुलंट जे आहे ते तुम्ही यूज करताय कशासाठी, तर तुमच्या कटिंग कंडिशनमध्ये कोणत्या टाईपचं टूल जे आहे तर ते यूज करता आहात, तर हेही काय करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. ओके, तर इथपर्यंत आपण काय बघितलं आत्तापर्यंत, तर इंट्रोडक्शन अबाउट द ऑदर मेजरमेंट ठीक आहे. ऑदर मेजरमेंट म्हणजे काय, नेमके ऑदर मेजरमेंटचे फायदे काय आहेत, त्याचं रिक्वायरमेंट कसं असणं गरजेचं आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तर तो काय केला आपण ह्या आजच्या लेक्चरला केला आहे. आता पुढचं जे लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण जो चॅप्टर जो आहे तुमचा ऑदर मेजरमेंट 6वा युनिट जो आहे, शेवटचा युनिट आहे तुमचा इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी सब्जेक्टचा, तर तो काय करणार आहे आपण, तो बघणार आहे की नाही. टॉपिकनुसार तो बघणार आहे आपण. हे काय केलं आत्तापर्यंत, तर एक प्रकारचं काय केलं, तर एक प्रकारे त्याचं जे इंट्रोडक्शन जे आहे तर ते काय केलं आहे आपण, तर बघितलेलं आहे. ओके ठीक आहे. ओके, आपण इथे थांबूयात. ओके, थँक्यू सो मच.